स्टार्ट यूट्यूब चॅनल इन 2026. आणि भरपूर जणांनी मला विचारलं की सार्थक तू यूट्यूब चॅनल कसं ओपन केलं आणि कसं तू तुझे व्हिडिओ एडिट करतो, व्हॉइस ओव्हर करतो ते मला सांग. करणार म्हणून मी 1 वर्ष घेतला. लिटरली 1 वर्ष मी विचार करत होतो यूट्यूब चॅनल ओपन करू की नको. ओपन केलं यूट्यूब चॅनल आणि त्याच्यानंतर व्हिडिओज टाकायला वगैरे स्टार्ट केले. आणि मेन म्हणजे कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट असते यूट्यूबमध्ये. किती व्हिडिओ टाकतोय, आपण कन्सिस्टंट राहतोय की नाही यूट्यूबला, त्याच्यावर डिपेंड असतं हे सगळं. पॉईंट कम्युनिकेशन स्किल, ब्रँड प्रमोशन अँड कोलॅबरेशन. आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात आणि त्याच्यानंतर आपण ब्रँड प्रमोशन घेऊ शकतो आणि ते सेपरेट पेमेंट असतं आणि यूट्यूब पेमेंट हे सेपरेट असतं. फेस क्रिएटरला यूज होतं कारण की फेस क्रिएटरला ऑडियन्स जास्त अट्रॅक्ट होतात. किंवा व्लॉग्स मी त्याच्यावरच एडिट करतो. आणि थंबनेलचा प्रश्न आला. आपण चॅनल ओपन केले, आपण रोज डेली व्हिडिओ टाकणार, व्हिडिओ टाकल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार. हे असं नाहीये की आपल्याला आयफोनच पाहिजे व्हिडिओ काढण्यासाठी. जे कोण ह्या वे मधलं असेल की मी आज नाही उद्या स्टार्ट करणार असं आणि तसं, सो तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर बेस्ट टाइम आहे आता 2026 मध्ये तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करा. 3 to 4 वीक्स नंतर मी आत्ता व्लॉग, अरे लाईट गेली. वन्स अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. मग अशी इंट्रो दिला आणि लाईट गेली, सो मी आत्ता व्लॉग स्टार्ट करतोय. आणि आता वीकली झाली मी व्लॉग शूट करत नव्हतो कारण की माझे एक्झाम्स होते आणि मला फुल कॉन्सन्ट्रेशन माझ्या पेपरवर करायचं होतं, त्याच्यामुळे मी व्लॉग शूट नाही केला. आणि आता माझी एक्झाम झाली आहे आणि आता मी व्लॉग म्हणजे शूट करतोय. आणि आज तुमच्यावर असं स्पेसिफिक टॉपिकवर मी बोलणार आहे कारण की भरपूर जणांनी मला विचारलं की तू यूट्यूब चॅनल कसं ओपन केलं, तू व्हिडिओ कसे एडिट करतो. स्टार्ट यूट्यूब चॅनल इन 2026. तर काही टिप्स शेअर करणार आहे. माझ्या जर्नीमध्ये काय मला वाटलं ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. यूट्यूब चॅनल ओपन केलं तेव्हा तर ॲट फर्स्ट मी यूट्यूब चॅनल ओपन करणार म्हणून मी 1 वर्ष घेतला. लिटरली 1 वर्ष मी विचार करत होतो यूट्यूब चॅनल ओपन करू की नको. ॲट लास्ट मी 2024 मध्ये ठरवलं की मी यूट्यूब चॅनल ओपन करणार. आणि त्याच्यानंतर यूट्यूब चॅनल ओपन केल्यानंतर मी पूर्ण यूट्यूब चॅनल ओपन केलं. आणि मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं की मी यूट्यूब चॅनल डेली व्लॉग्सवरच काढणार कारण की मला डेली व्लॉग्स शेअर करायला खूप आवडतात. सो मी डेली व्लॉग्सवर यूट्यूब चॅनल ओपन केला माझ्या नेमनी. आता आणि जर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर तुम्ही भरपूर वेने यूट्यूब चॅनल ओपन करू शकता. फेसलेस यूट्यूब चॅनल तुम्ही ओपन करू शकता, गेमिंग यूट्यूब चॅनल, परत आर्ट अँड क्राफ्ट यूट्यूब चॅनल, फूड अँड व्लॉग यूट्यूब चॅनल, असे भरपूर चॅनल्स तुम्ही ओपन करू शकता. सो मी व्लॉगिंगवर ओपन केला चॅनल आणि मी भरपूर टाईम घेतला यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी कारण की माझी एवढी एकदम बेस्ट नव्हती, म्हणजे कम्युनिकेशन माझी एवढी बेस्ट नव्हती की मी यूट्यूब चॅनल पटकन स्टार्ट करेन. कारण की मी सुद्धा खूप घाबरत होतो आधी यूट्यूब चॅनल स्टार्ट करायला. पण आता काय नाही वाटत. जसं जसं आपली जर्नीमध्ये ग्रोथ भेटते तसं आपल्याला खूप चांगलं वाटतं. सो आता मी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि आय एम ट्राईंग माय बेस्ट. सो ती कन्सिस्टन्सी ठेवायला लागते आपल्या यूट्यूबमध्ये. सो आता मी तर ट्राय करणारच आहे कन्सिस्टन्सी ठेवायचं. आणि जे कोण 2026मध्ये यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे त्यांनी प्लीज कन्सिस्टंट राहा यूट्यूबमध्ये. आणि हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट कम्युनिकेशन स्किल ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण की जेव्हा पण आपण यूट्यूब चॅनल ओपन करतो, मी जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन केलं होतं तेव्हा मी खूप घाबरलेलो. मला असं इच्छा होती यूट्यूब चॅनल ओपन करायची, पण मी असा खूप वेळ घेतला यूट्यूब चॅनल ओपन करायला. आणि आपली यूट्यूब जर्नीमध्ये आपली कम्युनिकेशन स्किलसुद्धा खूप चांगली होते. आपण म्हणजे खूप व्यवस्थित बोलायला लागतो. हे मला थोडंसं फील झालं आहे कारण की आपण जे कम्युनिकेशन करतो ते प्रॉपर आणि थोडंसं ठीक तरी होतं कारण की माझं थोडंसं तरी ठीक झालं आहे कम्युनिकेशन स्किल थ्रू यूट्यूब. आणि हा झाला फर्स्ट पॉईंट, हा झाला सेकंड पॉईंट. तर थर्ड पॉईंट आहे मी व्हिडिओ एडिट कशी करतो. तर भरपूर ॲप आहेत आपल्या ॲप स्टोअरला, अजून आपल्या प्ले स्टोअरला VN, परत काइंड मास्टर, InShot वगैरे भरपूर असे ॲप्स आहेत त्याच्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकता.
तर मी माझी व्हिडिओ एडिट करतो VN ॲपवर, कारण की VN ॲप माझ्यासाठी इझी जातं आणि यूट्यूब व्हिडिओ किंवा व्लॉग्स मी त्याच्यावरच एडिट करतो. आणि थंबनेलचा प्रश्न आला, कारण की थंबनेल ऑडियन्सला अट्रॅक्ट करतं. सो मी थंबनेल बनवतो कॅनवावर, कारण की तिकडं खूप सारे सॅम्पल थंबनेल असतात. सो मी तिकडूनच माझं थंबनेल क्रिएट करतो आणि यूट्यूबच्या व्लॉगला अपलोड करतो. सो मी VNवर व्हॉइस ओव्हर सुद्धा करतो. आणि आत्तापर्यंत जे काय मी माझे शॉर्ट व्हिडिओज काढलेत ते सगळे मी VNवर व्हॉइस ओव्हर केला आहे. कारण की हे मला भरपूर जणांनी विचारलं की सार्थक तू यूट्यूबच्या व्हिडिओ एडिट कशा करतो. सो मी VN ॲप यूज करतो, InShot ॲप यूज करतो आणि थंबनेलसाठी कॅनवा ॲप यूज करतो एडिटिंगसाठी किंवा फोटो एडिट करण्यासाठी, व्हिडिओ एडिट करण्यासाठी आणि व्हॉइस ओव्हर करण्यासाठी. हे मॉनिटायझेशनला खूप वेळ लागतो, कारण की सुरुवातीला आपल्याला चॅनल ओपन करायच्या वेळेस असं वाटतं की आता आपण चॅनल ओपन केले, आपण रोज डेली व्हिडिओ टाकल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटाईज होणार. असं काही नाही आहे, कारण की आपल्यावर डिपेंड असतं ते. आपण किती व्हिडिओ टाकतोय, आपण कन्सिस्टंट राहतोय की नाही यूट्यूबला, त्याच्यावर डिपेंड असतं हे सगळं. तर यूट्यूबची मॉनिटायझेशनची प्रोसेस 1000 वॉच टाईम लॉंग व्हिडिओजला आणि 500 सबस्क्रायबर्स पाहिजे असतात यूट्यूब चॅनलवर आपले, तेव्हा आपलं यूट्यूब मॉनिटाईज करतं अकाउंट. आणि ते सगळं आपले डिपेंड असतं आपण किती कन्सिस्टंट आहे आणि आपली व्हिडिओ किती व्ह्यूजनी गेली आहे त्याच्यावर डिपेंड असतं हे सगळं. सो ही पूर्ण मॉनिटायझेशनची प्रोसेस आहे. आणि स्मॉल क्रिएटर्सला तर मी तर सांगेन माझ्या एक्सपिरियन्स थ्रू की तुम्ही पहिल्यांदा शॉर्ट व्हिडिओपासून स्टार्ट करा, कारण की शॉर्ट व्हिडिओ जास्त स्क्रोल केली जाते यूट्यूबमध्ये. आणि सेकंड थिंग, लॉंग व्हिडिओ जास्त मी तेव्हा बनवत नव्हतो, कारण की तेव्हा मी शॉर्ट व्हिडिओज बनवत होतो, त्याच्यामुळे जरा व्ह्यूज माझे हाय झाले आणि त्याच्यानंतर लॉंग व्हिडिओज बनवायला लागलो मी. आणि कन्सिस्टन्सी, जसं की तुम्हाला मी सांगितलं, कन्सिस्टंट राहायलाच लागणार यूट्यूबला, तेव्हाच आपली ग्रोथ वरती होत जाईल आणि आपल्याला बेस्ट आउटपुट त्याचं भेटन. येस, आपली कम्युनिकेशन स्किलसुद्धा बेस्ट होती यूट्यूब चॅनल थ्रू. आपण बोलायला लिटरली मला बोलता येत नव्हतं, मी शिवर करत होतो जेव्हा कुठं बाहेर जायचं, आणि मला खूप एन्झायटी होते की बाहेर कुठं बोलायचं म्हणल्यावर. जेव्हा मी माझा एक्सपिरियन्स थ्रू सांगतो, जेव्हा मी सुरुवातीला ओपन केलं यूट्यूब चॅनल, तेव्हा माझी कम्युनिकेशन एकदम एवढी मला जमत नव्हतं बोलायला, कारण की तेव्हा मी खूप घाबरलेलो, खूप एन्झायटी फील व्हायची मला की मी यूट्यूबचं व्हिडिओ टाकतोय, कोण बघन कोण नाही, कसं काय रिॲक्ट होईन. सो तेव्हा मला खूप थोडीशी भीती वाटली. पण आता मी यूट्यूबमध्ये अजून पण माझे कम्युनिकेशन स्किल पक्क्या नाही आहेत. मी ट्राय करतोय की अजून चांगलं बोलेन, अजून व्यवस्थित यूट्यूबची व्हिडिओ मी बनवेन, व्लॉग बनवेन आणि टाकेन. तर तुम्हाला कोणत्या वेनी तुम्ही करू शकता फूड व्लॉग वगैरे, भरपूर असे काही हे असतात यूट्यूब चॅनल, त्यांचा तुम्ही रेफरन्स घेऊन तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन करू शकता. आणि तुम्हाला हीच अपॉर्च्युनिटी आहे, हीच बेस्ट टाईम आहे आणि बेस्ट डे, तुम्ही 2026मध्ये तुमचं यूट्यूब चॅनल ओपन करू शकता. नेक्स्ट पॉईंट, ब्रँड प्रमोशन आणि कोलॅबरेशन. ब्रँड प्रमोशन आपल्याला यूट्यूब चॅनल थ्रू नाही भेटत, आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात आणि त्याच्यानंतर आपण ब्रँड प्रमोशन घेऊ शकतो. आणि ते सेपरेट पेमेंट असतं आणि यूट्यूब पेमेंट हे सेपरेट असतं, कारण की ब्रँड प्रमोशनला आपण स्पेसिफिक असे अमाऊंट किंवा जे काही क्रिएटर्सचे जे अमाऊंट असतात ते आपण सांगून ब्रँड प्रमोशनसुद्धा घेऊ शकतो आपल्या यूट्यूबला. आणि हे जास्तीत जास्त फेस क्रिएटरला यूज होतं, कारण की फेस क्रिएटरला ऑडियन्स जास्त अट्रॅक्ट होतात आणि ट्रस्टेबल असतात, ऑडियन्स जास्त ट्रस्ट करतात जे फेस क्रिएटर असतात त्यांच्यावर, आणि फेस क्रिएटरवाल्यांना पेड प्रमोशन भेटतात. सो नेक्स्ट पॉईंट आहे क्वालिटी ऑफ युअर व्हिडिओ. क्वालिटी मस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या व्हिडिओची. आपण जेव्हा पण व्लॉग शूट करतो, व्हिडिओ काढतो, तेव्हा आपली क्वालिटी मेन इम्पॉर्टंट आहे. आणि असं नाही आहे की आपल्याला आयफोनच पाहिजे व्हिडिओ काढण्यासाठी, आपण अँड्रॉइड थ्रूसुद्धा व्हिडिओ काढू शकतो. फक्त आपली क्वालिटी क्वांटिटी व्यवस्थित पाहिजे. असा पूर्ण ब्लर वगैरे अशी व्हिडिओ असेल तर ती जास्त व्ह्यूज न यायचे कारण असू शकतं क्वालिटी इश्यूमुळे. फक्त जे काही आपली एवढी व्हिडिओ चांगली काढली असेल त्याच्यामध्ये क्वालिटी प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा. सो क्वालिटी मॅटर करते आपल्या यूट्यूब व्हिडिओची किंवा व्लॉगची, XYZ एनी व्हिडिओची.
तर क्वालिटीसाठी तुम्ही असंच नाही की आयफोनच यूज करू शकता. अँड्रॉइड भरपूर सारे अँड्रॉइड आहेत की ज्याच्यामुळे व्हिडिओ क्वालिटी खूप चांगली येते. आणि मी सुद्धा माझी पहिली स्टार्टिंगला जर्नी स्टार्ट केली होती तेव्हासुद्धा मी अँड्रॉइडने स्टार्ट केली होती. अँड्रॉइड थ्रू मी व्लॉग्स काढत होतो, व्लॉग्स टाकले होते. पण तेव्हा मला कळलं होतं की एवढी क्वालिटी येत नाही आहे, कारण की तो खूप बजेटली मी फोन घेतला होता त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मी टर्न झालो आयफोनवर. आयफोन थ्रूसुद्धा माझी क्वालिटी अपडेट झाली बऱ्यापैकी. खूप छान अशी माझी क्वालिटी दिसते आता. सो मस्ट इम्पॉर्टंट आपली क्वालिटी आहे यूट्यूब व्हिडिओ क्वालिटी. यूट्यूब चॅनल ओपन करायच्या आधी ती तुम्ही फॉलो करा की क्वालिटीवर तुम्ही थोडंसं फोकस करा की क्वालिटी चांगली आली पाहिजे ना आपल्या व्हिडिओची. दॅट्स इट. तर तुमच्याबरोबर मी शेअर केलं आहे की मी कशी व्हिडिओ एडिट करतो आणि कसा मी यूट्यूब चॅनल ओपन केला. आणि ज्यांना कोणाला क्वेरी असेल ते कमेंट बिलो तुम्ही कमेंट करू शकता, मी तुम्हाला त्याची उत्तरं देईनच. आणि जे कोण ह्या वेमधलं असेल की मी आज नाही उद्या स्टार्ट करणार असं आणि तसं, सो तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर बेस्ट टाईम आहे आत्ता 2026मध्ये. तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती ग्रोथ भेटणच आणि लवकरच तुमचं मॉनिटाईज पण होईल अकाउंट. सो ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला माझा छोटासा व्लॉग, थोडीशी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर मी शेअर केली, कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.